पहाटे 5 वाजता उठून आवरून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आम्ही निघालोय किल्ले श्री मल्हारगडाकडे। सासवड रोडला सकाळ सकाळ मस्तपैकी कॉफी घेतली आणि काळेवाडी मार्गे आम्ही मल्हारगडाकडे गेलो। चोर दरवाजाकडून गडावर दाखल होताच आम्हाला या काही फुकण्या गडावरती रील्स बनवण्यासाठी नाचताना दिसल्या। त्यांना चांगल्या प्रकारे समज देऊन आम्ही आमच्या कार्याला सुरुवात केली। सर्वप्रथम आम्ही ध्वजस्तंभावरचे जुने ध्वज मानासकट खाली उतरवले आणि त्यानंतर नवीन ध्वजाचे पूजन करून पुढे ध्वज फडकवण्यास सुरुवात केली। जय शिवराय, जय शंभूराजे। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा। आणि आज या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही श्री धर्मरक्षक प्रतिष्ठान किल्ले श्री मल्हारगडावरती आलो आहोत। भगवा ध्वज हा बदली करण्यासाठी भगवा ध्वज इथले जे आहेत त्या ध्वजस्तंभावरती जाऊन भगवा ध्वज चेंज करून पुन्हा तिथे ध्वजारोहण करण्यासाठी। कारण आज जो तिरंगा आहे तो कालच्या भगव्यामुळे सुरक्षित आहे आणि या भगव्याचं अस्तित्व, याचा मान, याचा सन्मान आपण राखलाच पाहिजे। खरं तर हे कार्य पार पाडण्यासाठी मी आणि रोहित दादा आम्ही दोघेच आलो होतो, कारण बाकी जणांना जॉबच्या प्रोटोकॉलमुळे येता आलं नाही। पण इथे आल्यानंतर आम्हाला साताऱ्याचे आमचे एक दादा भेटले जे आमच्यासोबत या कार्यामध्ये सामील झाले आणि त्यांनी आम्हाला बरीच मदत केली। गडावरती येणारे पर्यटकही आमच्यासोबत या कार्यामध्ये उत्साहाने भाग घेत होते आणि कौतुकाची एक थाप त्यांच्याकडून आम्हाला मिळत होती आणि या गोष्टीमुळे खरंच खूप भरून पावल्यासारखं वाटत होतं। जय शिवराय, जय शंभूराजे। तर अशा प्रकारे आम्ही दोघांनीही म्हणजे श्री धर्मरक्षक प्रतिष्ठानने किल्ले श्री मल्हारगडावरती तिन्ही ध्वजस्तंभावर भगवा ध्वज चढवला आहे आणि आत्ता कुठेतरी काम संपन्न झालंय आणि ध्वज बसवल्यानंतर खरंच खूप म्हणजे खूप अशी समाधानकारक भावना आज आम्हाला जागली आहे। खूप समाधान मिळत आहे आणि खरंच ह्या कामासाठी कदाचित छत्रपतींनीच आमची निवड केली आहे, महाराजांनीच हे काम करण्याची संधी आम्हाला दिली आणि आज काम करून खरंच भरून पावल्यासारखं वाटलं। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराजे। जय अखंड हिंदुस्थानाला अनंतापासून तू तुझ्या जाज्वल्य तेजाने प्रकाशित करत आलेला आहेस, म्हणूनच शिवचरणी तुझ्या रक्षणाची आम्ही शपथ वाहत आहोत।